त्याच्यामुळे कोणी माहिती लाल आजचा वर्धापन दिन अनेकांना वाटलं असेल की दुःखी आणि कष्टाने खचून गेलेला शिवसैनिक इथे दिसेल, पण इकडे एक सुद्धा शिवसैनिक खचलेला नाही, उलटा पेटलेला आहे. आणि त्या कांबळेला कसा तुडवला पुढचं तुम्हाला माहिती आहे. कारण अनेक जण मला सांगतात की उद्धवजी आता तरी आदेश द्या. म्हटलं आदेश बाळासाहेब कधीच देऊन गेलेत. आज विशेषतः 4 खासदारांचा सत्कार तर केलाच, त्यांच्यासोबत आपले हक्काचे 20 आमदार आहेत. तुमच्यामध्ये बसलेले अनेक नगरसेवक आहेत आणि या चॅनलच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात शिवसेना आणि बाळासाहेब प्रेमी हा कार्यक्रम बघतायत. तुमचा सत्कार कसा करायचा? माझा जीव ओवाळून टाकला तरी हा सत्कार पूर्ण मी करू शकत नाही. कारण संकटामागून संकट आली, येतील, पुढे येतील, पण संकटाला पुरून उरणारा शिवसैनिक माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी सुद्धा करणार नाही. ही 60 वर्ष ही काही साधी नव्हती. या 60 वर्षामध्ये ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, आज सुद्धा माझ्यासमोर अनेक जण बसलेत, तुरुंगवास भोगलेत, रक्ताचं पाणी केलंय. त्यातले काही जण आपल्यात आहेत, काही जण आपल्यात नाही आहेत. त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतोय. शिवसेना प्रमुखांसोबतची ती पहिली नेत्यांची फळी, ती त्यावेळेला जी सगळी होते, मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलोडे, किती नावं घ्यायची. या सगळ्यांनी जे जे काही त्यावेळेला कष्ट घेतले, ते कष्ट आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला दिसत आहेत. संकट अनेक आली, हे काही संकट नाहीच आहे. मगाशी चंदन शिवे जे बोलले तेच माझं मत आहे की ज्या वेळेपासून आपण आपलं यश अपयश हे निवडणुकीच्या निकालाबरोबर तुलना करायला लागलो, तिकडे आपण फसलो. शिवसेना जे उत्तर शिवसेना प्रमुखांनी माझ्या समोर, तेव्हाचे जे होम मिनिस्टर होते, मला वाटतं इंद्रजित गुप्ता, आपली सत्ता होती, आपलं सरकार होतं, आणि एक घटना अशी घडली होती की जणू काय आता हे सरकार बरखास्त करणार. आणि ते गृहमंत्री आले होते, शिवसेना प्रमुखांना त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली. शिवसेना प्रमुख गेले, मी सोबत होतो, आणखीन नेते तेव्हा सोबत होते. आणि इंद्रजित गुप्ता म्हणजे किती जणांनी त्यांचा फोटो पाहिला असेल मला माहिती नाही, पण त्यांचा चेहराच असा होता की जणू काय बुलडॉग समोर बसलाय. आणि त्यांनी सुरुवात अशी केली आणि सगळं बोलल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना सांगितले, तुम्ही काय कराल? माझं सरकार बरखास्त कराल ना? एक लक्षात घ्या, आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे. आणि 60 वर्ष त्याच्यामध्ये आणीबाणी सुद्धा आली. आणीबाणीचा काळ आणखीन भयानक होता. आणि तेव्हा तर ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या आठवणी स्वतः शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की त्याही वेळेला रजनी पटेल म्हणजे आज जे आहेत त्यांच्याच राज्याचा हा शिवसेनेच्या मुळावर उठला होता. आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांना एक पत्र लिहून दिलं होतं आणि सांगितलं होतं की याच्यावर सही करा, सही नाही केली तर तुम्ही आतमध्ये जाल. आणि ते पत्र असं होतं की जणू काही शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन करा. जे आज बोंबलत बसलेत ना, आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार. अरे 30 वर्ष भाजपसोबत राहून भाजपात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार? आणि शिवसेना प्रमुखांनी उत्तर दिलं होतं, मी सही करणार नाही, फेकून दिलं पत्र आणि सांगितलं, जा तुझ्या पटेलला सांग
ज्या क्षणी तुम्हाला हात लावशील तेव्हा बाहेर तुझी आरती उठलेली असेल, प्रेत यात्रा निघेल तुझी बाहेर. या सगळ्या संकटाला तोंड देत 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 आपण इथपर्यंत आलेलो आहोत. कारण काही सांगतायत. शिवसेना म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची आम्हाला भीती वाटली. अरे मला भीती वाटते महाराष्ट्र भाजप आता मिंदेसेनेत विलीन होईल. कारण एक भाजपवाला मला सांगत होता की उद्धवजी काय दिवस आलेत आमच्यावर. आम्ही शिवसेनेसोबत भाजपा गावागावात पोहोचवण्यासाठी घरदार विसरून मेहनत केली, पण आता हे उपरे आमच्या डोक्यावरती बसलेत. आणि म्हणे काय सांगावं, दिल्लीतनं उद्या आदेश येईल, जा मिंदेची दाढी खाजवा. मिंदेचं म्हटलं नको, एवढं पुरेसं आहे. कळलं मला पुढचं काय ते. आम्हाला खाजवावी लागते दाढी. ही अशी वेळ आली. आहे कुठे तो भाजप, आहे कुठे? आज भाजपकडे संसदेत 2/3 मेजॉरिटी अजिबात नाहीये. पण जेवढे भाजपाचे खासदार आहेत त्याच्यात 2/3 सगळे बाहेरचे आहेत, सगळे काँग्रेसमधले आहेत, इथले तिथले आहेत. म्हणजे जे मी लोकसभेच्या निवडणुकीत बोलत होतो तेच मगाशी कोणतरी एक कवी बोलले की अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळ होत आहे? तुमच्या वांजोटेपणावर तुम्ही उपचार करा ना. विचाराचं वांजोटेपण आहे तुमच्यामध्ये. आमची कशाला पोरं पळवतात? किती पळवाल पोरून? आमची काय तुमची पोरं पळवणारी टोळी म्हणून आमची पोरं पुरवणारी टोळी नाहीये. किती किती घेऊन जाल तुम्ही? आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. बरं उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. मग मी जर कोणाला भेटत नव्हतं तर गधेडा तू निवडून कसा आलास? लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या. 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत. पण जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, तर हा माझा गर्व असेल. पण मी गर्वाने नाही बोलू शकत, कारण मला माहिती आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे. आणि याचं भान मला आहे. आपण ज्या वेळेला सगळ्या महिलांना माहिती आहे, आता शहरामध्ये तर काही जंगलतोड बेसुमार चाललेली आहे. शहरामध्ये वडापाव माहिती आहे, पण वडापाव म्हणजे वटसावित्रीचा वड गेला, त्याच्यावरती फेऱ्या मारणं गेलं. पण वड मोठा असतो, त्याचे पारंब्या असतात. एखादा लांबून नमस्कार करतो, त्या पारंबीला वाटतं मलाच केला, तुला नाही केला, तुझ्या मागच्या खोडाला केलेला आहे, हे लक्षात ठेव. वड त्याला म्हणतात. आणि मातोश्रीवरती शिंतोडे उडवत आहेत. मला कळत नाही ही कुठली अवलाद. म्हणजे ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या रक्तामध्ये स्वाभिमान रुजवला, त्या रक्तामध्ये हे भेसळ कुठून आणली? ही कोणाची अवलाद आहे? ते तर कळतंय, दुसऱ्याचे बाप चोरावं लागतायत. कारण मला आठवत आहे की शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि त्या क्षणाचे आता साक्षीदार 2-3 कदाचित मी, चंदूमामा असे 2-3 राहिलो असू. मी अनेकदा सांगितलेलं आहे की तुमच्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात ज्येष्ठ शिवसैनिक मी आहे. कारण शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ हा माझ्यासमोर फुटलेला आहे आणि त्यातनं उडालेले तुषारे माझ्या अंगावरती उडालेले आहेत. नाही, तुम्ही त्या क्षणाला तिकडे हजर नव्हतात. खरसीकर बोलतात मी होतो म्हणून. मी तेव्हा तिकडे हजर होतो आणि ते तुषार माझ्या अंगावरती उडाले. मी मागेही बोललोय की मला कल्पना नव्हती की ते उडालेले तुषार मला एवढं भिजवून टाकतील, की पूर्ण शिवसेनेची जबाबदारी माझ्या खांद्यावर येईल. तिथपासून मी शिवसेनेची वाटचाल बघतोय. कसे कसे शिवसैनिक मोठे झाले, कसे त्यावेळेला कसं सगळ्यांच्या एक पायाकडे हात लावला तर आता कोणाला कळणार नाही. कटकट्या असायचा, माहिती आहे कोणाला? काय? रामपुरी. आणि ते हे आमचा टाइमपास तोच. आम्ही शाळेतली मुलं सगळे लालबाग परळ, तेव्हा परेल नव्हतं, परळ होतं.
शिवसैनिक यायचे आणि तेच सुरक्षा कवच, आणि कुठून कुठून दुसरीकडनं पण सगळे शिवसैनिक यायचे. आणि मग प्रत्येक जण दाखवायचा, बघा माझा 8 काठ्याचा आहे, म्हणजे त्याला टक 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 8 आवाज यायचा, 11 काठ्याचा, असे सगळे ते होतं. आणि ते बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. तेव्हाच्या सगळ्या मारामाऱ्या एकतर म्हणजे जे म्हणतात ना, एक तू तरी राहशील तरी नाही तर मी तर राहीन, तशा त्या मारामाऱ्या व्हायच्या. गँग वॉर, हे तसं गँग वॉर आत्ता जसं मध्ये झालं होतं तसं गँग वॉर नाही. वाड्यांची फाईट, सोडा वॉटरच्या बाटल्या, दगडफेक वगैरे सगळं तिथून बघत 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 आता जे सुरू झालंय ते सगळं काय त्याला म्हणतात, ट्रोलिंग, म्हणजे घर बसल्या शिव्या द्यायचं. पण या सगळ्यांना मला एक सांगायचं आहे की मातोश्रीवरती जे जळतायत, ठाकरे कुटुंबियांवरती जे जळतायत, त्यांना ठाकरे कुटुंबाने काय काय भोगलंय, काय काय सोसलंय याची जरा तरी माहिती आहे का, कल्पना आहे का? आपण बोलताना बोलतो की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचा आहेच. पण शिवाजी महाराजांच्या वेळेला सुद्धा गद्दार होतेच. शाहू फुले, आंबेडकर सगळ्यांना त्रास झालाय. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्यावर सुद्धा धोंडमार आणि शेणमार झालेली आहे. आज आपण त्यांना दैवत मानतो, पण प्रत्यक्ष होते त्यावेळेला त्यांच्यावरती शेणमार झालेली आहे. शाहू महाराजांना सुद्धा त्याचा सामना करावा लागलेला आहे, त्यांची सुद्धा बदनामी झालेली आहे. कशाला माझ्या आजोबांना प्रबोधनकार ठाकरे जे सांगतात ना, प्रबोधनकारांचा वारसा घेऊन पुढे जा, पण प्रबोधनकारांना सुद्धा काय काय भोगावं लागलंय का? तर कर्मठ आणि बामणी वृत्ती, ज्या जुन्या वाईट रूढी परंपरा होत्या त्या तोडून मोडून टाकल्या पाहिजेत, याच्यासाठी प्रबोधनकार उभे राहिले होते. घराचा पत्ता नाही, कुटुंब घेऊन महाराष्ट्रभर फिरले. अनेकदा बाळासाहेबांनी सांगितलेले की त्यांची ती भावंड आणि आई, मी तर माझ्या आजीला कधी बघितलं नाही, पण विंचवाचं बिराट जसं पाठीवर असतं तसं घेऊन माझे आजोबा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत होते. एखाद्या गावी गेल्यानंतर कुठे आसरा मिळाला तर आजीला सांगायचं की ठीक आहे चल बघ, आणि आजी माझी सगळं काही भांडी कुंडी जी काही 2-4 असतील ती काढून काय संसार थाटायचा प्रयत्न करायची. तेवढ्यात आजोबा गावातनं फेरी मारून यायची आणि सांगायची नाही जमत, चला निघायचं आपल्याला, चालले दुसऱ्या गावामध्ये. अनेक वेळेला त्या काळी आमच्या घरावरती मेलेली कुत्री आणि कचऱ्याचे ढीग फेकले गेलेले आहेत. शिवसेना प्रमुखांनी तर काय टीका सहन केली ही तुम्हाला माहिती आहे. आज माझ्यावर टीका होते, माझ्या पत्नीवरती टीका होते, आदित्यवरती घाणेरडे आरोप होत आहेत, तेजसवरती होत आहेत. का? तर एका क्षणी ज्या वेळेला भाजपने दगा दिला तेव्हा मला जबाबदारी स्वीकारावी लागली मुख्यमंत्री पदाची, म्हणून हा जळफळाट झाला. तुम्ही नाही, तुम्ही मातोश्रीने फक्त वाढायचं काम करायचं, जेवायचं काम ते करणार. जे काय मिळेल, मंत्री मीच झालो पाहिजे, मुख्यमंत्री मीच झालो पाहिजे, माझं ड्युटा कार्ट खासदार झालं पाहिजे, मंत्री झालं पाहिजे, मातोश्रीने भोगायचा मातोश्रीला अधिकार नाही. नाहीच आहे, आम्हाला नको आहे काही. पण सोसायचं किती? उद्धवजींचं ठीक आहे, पण आदित्यने फिरायला पाहिजे. अरे पण जेव्हा जेव्हा आमच्या कुटुंबावरती हल्ले झाले, कोणाचे असे शाब्दिक किंवा काही आरोप केल्यानंतर यापैकी या गदड्यांपैकी एक तरी छातीची ढाल करून आमच्यासमोर उभा राहिला होता त्यांच्या वार झेलायला. आज जी काही गद्दारी झालेली आहे, मी त्या वॉर्डातल्या तमाम मतदारांची आज जाहीर माफी मागतोय. कारण त्या सगळ्या मतदारांनी अगदी मोदींची लाट असताना त्यांच्या विरोधात माझ्यावरती, बाळासाहेबांवरती विश्वास ठेवून यांना निवडून दिलं होतं. जे आम्हाला डिवचलं जात होतं की तुमचे मोदींच्या चेहऱ्यावरती खासदार निवडून आलेत, मोदींचा चेहरा न वापरता आपल्या शिवसेनेचे 9 खासदार डौलाने निवडून आले होते. काही थोडक्यात गेले. एक तरी इथली तर सीट चोरलीच. कुठे होते मोदी? आणि त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा भाजपचे 20पेक्षा जास्त खासदार ते पण 9 झाले. आणि आज परत फोडाफोडी कशासाठी फोडताय? काय मिळवायचंय काय तुम्हाला? म्हणजे सत्ता पिपासू किती व्हायचं? सरदार वल्लभभाई पटेलांनी मराठवाड्यामध्ये पोलीस कारवाई केली, ती का केली होती? रजाकारांना घालवण्यासाठी आणि तो प्रांत आपल्या देशात आणण्यासाठी म्हणून पोलीस कारवाई केली होती. आणि यांनी काय केलं? 2-2.5 लाख
सीमा सुरक्षा दल घुसवलं. कुठे घुसवलं? बंगालमध्ये एका महिलेला हरवण्यासाठी निवडणूक आणि स्वतःचा पक्ष जिंकण्यासाठी देशाचं सुरक्षा दल तुम्ही वापरता. कोणालाच काय वाटत नाही. ममता बघा कशा लढतायत. काय होतंय? हारल्यानंतर किती देशामध्ये प्रतिक्रिया उमटली. 2.25-2.5 लाख फौज जर तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी वापरत असाल, स्वतःच्या पक्षासाठी वापरत असाल, तर मणिपूरमध्ये का नाही घुसवत? अजून 12 वर्ष होऊन गेली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अजून का नाही घुसवली? चला उद्या घुसवा. शिवसेना तुम्हाला जाहीर पाठिंबा देते. देशाचा हिताचा निर्णय घ्या ना तुम्ही. असं फोडून भामटेगिरी करण्यापेक्षा बोलवा ना आम्हाला. आम्ही तर पाकिस्तानी नाही होत ना. माझ्या घराण्याचा इतिहास आहे. तुमच्या असलं तर तुम्ही पण सांगा. असेल, मी कुठं नाही म्हणतोय. आम्ही पाकिस्तानातून आलेलो नाही आहोत. आम्ही सुद्धा देशप्रेमी आहोत. तुमच्या एवढेच किंवा तुमच्यापेक्षा जास्त काकणभर जास्त आम्ही देशप्रेमी आहोत. आणि आज जे आपल्याला विरोध करतायत हे तेच आहेत ज्यांनी शिवसेना प्रमुखांना विरोध केला. पण तेव्हा शिवसेना प्रमुखांची गरज होती त्यांना. माझ्या आजोबांना विरोध करणारे हे गोमूत्रधारी जे होते त्या प्रवृत्त्या परत बोखाळलेल्या आहेत. हो, मी त्यांना गोमूत्रधारीच म्हणतो. हे हिंदुत्व नाहीये, हे भोंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणवाचं नाहीये. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आणि हिंदूंमध्ये, आणि आज मला खरंच एका गोष्टीचा अभिमान वाटला की येताना परत आपले ते सगळे तेजस्वी भगवे झेंडे मला दिसले. कारण मी मागेच सांगितलंय, मशाल वेगळी ठेवा आणि भगवा वेगळा ठेवा. छत्रपतींचा भगवा होय, वारकऱ्यांचा भगवा, हिंदूंचा भगवा, महाराष्ट्र धर्माचा भगवा, त्याच्यावरती दुसरं कोणतेही चित्र नकोय. आणि जो भगव्यामध्ये भेद करतो तो अस्सल हिंदू असूच शकत नाही. त्याच्या रक्तामध्ये ही गद्दारांची, बेईमानीची, अवलादीचं, भेसळीचं रक्त आहे. भेसळयुक्त रक्त हे भगवा हातात घेऊ शकत नाही, घेता कामा नये. आज शिवसेना 60 वर्षाची झाल्यानंतर पुढे काय करणार? ज्या पद्धतीने आजच्या देशाचं राजकारण चालू आहे हे बघितल्यानंतर जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास आता उडत चाललेला आहे. म्हणजे आज 2 कवींनी त्यांच्या कविता सादर केल्या. इंस्टाग्रामवरती आज मी एक कार्टून पाहिलं, ते पण सांगणार आहे. आणि एका कवीची एक कविता ती पण आत्ता मला आठवली. आपण काय म्हणतो? मशालीसमोरचं बटन दाबा, आम्हाला मत मिळेल. काँग्रेस काय म्हणतं? हातासमोरचं बटन दाबा, आम्हाला मत मिळेल. पवारसाहेब म्हणतात तुतारीचं बटन दाबा, आम्हाला मत मिळेल. भाजप म्हणतात तुम्ही कोणाचंही बटन दाबा, तो माणूस आमच्याचकडे येणार आहे. मग निवडणुकीचा खर्च करता कशाला? आणि आता हे जे दिवस चाललेले आहेत ते बघितल्यानंतर डॉक्टर लोक आता प्रश्नचिन्हांकित झाले. तर आपण नेमकं करतो काय? कारण जे कार्टून मी म्हणत होतो ते सोशल मीडियावरती आज आले. एका सोने चोराला पोलिसांनी पकडले आणि तो चोर त्यांना सांगतो, हो साहेब, चोरी म्हणू नका, ऑपरेशन गोल्ड म्हणा. त्याच्यामुळे डॉक्टर आता गोंधळलेत की आपण चोरी करतोय की ऑपरेशन करतोय. पण हे असं ऑपरेशन जर होत असेल तर तुम्हाला सगळ्यांना आणि आपल्या देशाला मिळून ऑपरेशन कमळ करावं लागेल. हा लोकशाहीचा धोका आहे. लोकशाहीला हा धोका आहे. देश असंच जर का चालत राहिलं तर देश अराजकाच्या दिशेने चाललेला आहे. ही मला वाटणारी भीती आहे. मी भाकीत करणारा नाहीये. ज्योतिषावरती तर माझा बिलकुल विश्वास नाहीये. पण समोर, म्हणजे तुम्ही आता समोर दिसतात तेच भवितव्य आहात. कारण ज्या देशामध्ये तरुणाईला झुरळ म्हटलं जातं, मानलं जातं, त्या देशाचं भविष्य काय असणार? आपल्याला जे काही या निवडणुका जिंकतायत, वाटेल ते करून निवडणुका जिंकतायत आणि पदं बळकावतायत. बरं, एवढं तर कमी पडतंय. तुमच्याकडे बहुमत आहे तरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आणखीन काही असेल, पलीकडनं कोणाला अर्जच भरू द्यायचा नाही. अर्ज भरला की उचल त्याला. कशासाठी हे करताय?
एवढं सगळं मिळून तुम्ही जाणार आहात कुठे? काय करणार आहात देशाचं? आणि मग ते जे नड्डा बोलले होते की देशामध्ये फक्त एकच पार्टी राहील, वन नेशन वन इलेक्शन, हा एक भाग, पण यांची वाटचाल वन पार्टी नो इलेक्शनकडे चाललेली आहे. एकच पार्टी राहील, दुसरी पार्टी राहताच कामा नये आणि सगळं काही आमचं, ह्याच्याकडे या दिशेने चाललेली आहे. पण त्यांना मला सांगायचं आहे, भाजप सुद्धा कधीकाळी आपला दोस्त होता, त्यांना मला एक प्रेमळ सल्ला द्यायचा आहे की तुम्ही या वाटेने जाल तर दीर्घकाळ सत्ता तुम्हाला लाभणार नाही. आणि ज्यांना आपण आपल्या देशाचं भाग्यविधाते समजतो त्या तरुण मुलांना जर का तुम्ही झुरळ समजत असाल तर एक लक्षात घ्या, आपलं स्वातंत्र्य हे निवडणुका जिंकून मिळालेलं नाही. त्या वयातल्या मुलांनी क्रांती केली म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ती मुलं जर का पेटली तर हे तुमचं सरकार सुद्धा राहणार नाही. काढा ना, काय वय होती? खुदिराम बोस 17 वर्ष, अनंत लक्ष्मण कानेरे काय वय होतं? भगतसिंग काय होतं वय होतं? राजगुरू काय वय होतं? ही सगळ्यांची वय काढा. ही आताचा जो काही शब्द आहे जेनझी, त्या जेनझीच्या वयोगटातली सगळी मुलं होती. काय बेकार होती? अशीच फिरत होती. त्याला काय उद्योगधंदे नव्हता. चाफेकर बंधू किती वर्षाचे होते? पण त्यांना माहिती पण नव्हतं देश स्वातंत्र्य नाही, माझा देश गुलाम आहे, माझी भारत माता गुलामगिरीत राहता कामा नये, मेलो तरी 72 पण मी माझ्या देशाला स्वतंत्र करेन. आता देश म्हणजे कोण? आपण. देश म्हणजे मला एक शाळेमध्ये धडा होता, देश म्हणजे देशातील माणसं, दगडधोंडे नाहीत. आपण सगळे आहोत, पण आपलेच जर का दगडधोंडे झाले तर मग हे स्वातंत्र्य उपभोगणारे कोण? कोण उपभोगणार आहे? बरं चला, एक असा विचार करून चालतो की याच्या पुढे शिवसेना निवडणूकच लढवणार नाही. काय करणार आहेत बोला? काय करतील? बरं तुमच्यापैकी किती राहतील माझ्यासोबत? बघा, एकही तिकीट मिळणार नाही. मग काय करतील? कारण का मरमर मेहनत तुम्ही करायची, निवडून आपण आणायचं आणि यांचे खोके खोक्यावर खोके. म्हणजे शेतकरी रडतोय, त्याच्या मालाला हमीभाव नाही, पण आमदार खासदाराचा हमीभाव ठरलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याला, ते कैलास पाटील परवा सांगत होते, ते सांगतील शेतकऱ्याला आता कर्जमाफी त्यांनी दिले. आपण मुक्त म्हणतो, ते माफी म्हणतायत. कर्जमाफीमध्ये त्यांनी अशा अटीतटी शर्ती टाकलेल्या आहेत की शेतकरी म्हणाल मेलो तरी चालेल पण तुझं कर्ज नको, मी भीक नको, पण कुत्रावर. म्हणजे शेतकऱ्याला तुम्हाला धड कर्जमुक्त करायचं नाहीये, शेतकऱ्याच्या मालाला किंमत द्यायची नाहीये, पण नुसते आमदार खासदार आणि नगरसेवक आणि हे विकत घ्यायचे आहेत. वा, एवढा पैसा आहे तुमच्याकडे? निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण आणि आता 80 लाख महिलांचं ते त्यांची ओवाळणी काढून घेतलेली आहे. काय टर्रेबाजी करत होते ते, दाढी खाजवत फिरत होते. काय मिळाले की नाही, मिळाले की नाही? पण मला एका गोष्टीचं थोडं वैषम्य वाटतं की अरे मेहनत तुम्ही केले ना, मत तुम्ही दिले ना, मग जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही का सोडताय? का नाही जाब विचारत? हिम्मत होते कशी? होते कशी? आदेश काय देऊ? निवडून आणा म्हणून तुम्हाला मी आदेश दिला होता, तुम्ही निवडून दिलं, मग मेहनत तुम्ही घेतलेली आहे. मेहनत केल्यानंतर जाब विचारण्याचा अधिकार तुमचा आहे, तुम्ही तो बजावत नाही आहात. विचारा जाब त्यांना. आणि मी स्वतः बघितलेलं आहे, हे आता जे गेलेत त्याला कैलास साक्षीदार आहे. माझं भाषण झाल्यानंतर तुडुंब सभा होती. माझं भाषण झालेलं एक शेतकरी आला, मळके कपडे, शेतकऱ्याचे कपडे तसेच असतात, आणि एक बटवा घेऊन आला. मला म्हणाला की उद्धवजी, तुमच्या हस्ते ही मला मदत आपल्या उमेदवाराला द्यायची आहे. किती असेल हो त्याच्यामध्ये पैसे? हां,
काय शेतकऱ्याची कमाई किती असेल, किती पैसे असतील त्याच्यामध्ये, मी नाही बघितले. पण एवढूसा बटवा होता, पण तो प्रेमाने द्यायला आला होता आणि त्या प्रेमाच्या 1 रुपयाने ती निवडणूक आपण जिंकलो होतो. समोरून पैशाचा महापूर होता, धबधबे कोसळत होते. 50 कोटी काय, 100 कोटी काय, का तर शिवसेनेला हरवायचं. त्याच्यासाठी हा हरामाचा पैसा हे आपल्या समोर ओतत असताना शेतकऱ्यांसारखी साधी गरीब माणसं त्याच्या कष्टाचा पैसा देऊन आपले खासदार त्यांनी जिंकून आणले होते. कुठे फेडाली पाप, कुठे फेडाल? आणि तेच उमेदवार बोलले होते की खंडोजी खोपडे नाव घेतलं तर तुम्ही काय म्हणता, सूर्याजी पिसाळ नाव म्हटल्यानंतर तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही काय म्हणता. मग 400 वर्ष झाली तरी त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला नाही. यांना किती वर्ष लागतील यांच्या कपाळावरचा शिक्का पुसायला, हे ज्यांनी विचारलं त्यालाच विचारा आता, तू काय म्हणतोय. तुम्ही महाराष्ट्राचा विश्वासघात करता. अरे त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राने तो त्यांचा अश्वमेध अडवला होता. हा पराक्रम महाराष्ट्राने केलेला आहे. त्याही वेळेला काँग्रेस सोबत होतीच ना, काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा तुम्हाला हव्या होत्याच ना. आज एकदम तुम्हाला वाटायला लागलं की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल. शिवसेना विलीन होण्यासाठी आलेली नाहीये, तर शिवसेना ही मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि न्याय हक्काच्या लढ्यासाठी जन्माला आलेली आहे. आणि मग काँग्रेसचा विषय काढलाच आहात तर तेही तुम्हाला सांगतो, काँग्रेसने सुद्धा आपल्याला छळलंच नाही, म्हणतच नाही मी. आपला अर्ध्याहून अधिक आयुष्य हे काँग्रेस बरोबरच्या दुश्मनीमध्ये, राजकीय वैरामध्ये गेलेलं आहे. अगदी टोकाचं वैर, अगदी काय तिखट टीका आपण केलेली आहे. आणि टीका कोणासाठी केली? भाजप सोबत होता आपल्या म्हणून, भाजपसाठी म्हणून. काही वेळेला त्यांचे वार शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या अंगावरती घेतलेले आहेत. बाबरी पाडल्यानंतर हे सगळे भाजपवाले पळून गेले होते पाय लावून पार्श्वभागाला, तेव्हा शिवसेना प्रमुख फक्त उभे राहिले होते. कोणासाठी उभे राहिले होते? कोणावरचं संकट त्याने आपल्यावर घेतलं होतं? या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून गेलात. अगदी बाबरी पाडल्यानंतर सुद्धा आरोपी नंबर 1 का 2 हे आपले हिंदू हृदय सम्राट होते. मला वाटतं 1 नंबर अडवाणी, 2 नंबर शिवसेना प्रमुख. लखनौ कोर्टात पण जावं लागलं होतं. सीबीआयची चौकशी झाली, पण बाळासाहेबांनी त्यांनी सीबीआयने तिकडे नाही बोलवलं. सीबीआयचे अधिकारी व्यवस्थित येऊन आदबीने शिवसेना प्रमुखांना विचारून गेले होते. काँग्रेसने सुद्धा आपली माणसं फोडली. काही माणसं आपण काढून टाकली होती ती त्यांनी घेतली. पण कधीही काँग्रेसने त्याच्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री केला नव्हता. मुख्यमंत्री कुठे होता? कधी काँग्रेसने आपल्याला छळलं असं छळलेलं नव्हतं. कधीही काँग्रेसने मातोश्रीवरती डोळे असे हावरटासारखे उगारून बघितलेले नव्हते. पण आज भाजपा शिवसेना मुळासकट उखडून टाकायला निघालेला आहे. मातोश्रीला बदनाम करायला निघालेला आहे. हा फरक आहे. आणि ही संस्कृती, भले काँग्रेस कोण असेल ती असेल, पण तुमच्या हिंदुत्वापेक्षा काँग्रेस त्यांच्या शब्दाला जागलेली आहे. ज्या मातोश्रीने, ज्या बाळासाहेबांनी, कोण तुम्ही असाल तडीपार होतात, कशासाठी तडीपार झाला माहिती नाही, आपला वाचव याला. तुम्ही काय केलंय, काही का असे नाही, असू दे त्याला, बसू दे त्याला. हे सगळं बाळासाहेबांनी सोसलं, भोगलं. त्याची फळं तुम्ही आम्हाला दाखवताय. राजकारण हे एवढं गढूळ कधीच झालेलं नव्हतं. खरं म्हणजे राजकारणामध्ये 2 माणसं इकडे तिकडे गेली, 4 माणसं, हे ठीक आहे. पण पक्षाच्या पक्ष तुम्ही संपवायला निघालेला आहात. ज्या पक्षाने तुमचं बोट धरलं नसतं तर तुम्हाला कोणी ओळखलं नसतं, तुम्ही तिथेच त्याच वेळेला गाडले गेला असतात, त्यांना तुम्ही आज संपवायला निघालात. बरं, आज मी आणखीन मुद्दामून एक हे ऐकवतोय. हे आता जे त्यांचं चाललेलं आहे सगळं की टू थर्ड हे कायदेतज्ञ उल्हास बापट की 2/3 लोक
ची संमती असावी लागते या मुद्द्याचा आधार घेतला जातोय, पण तो अर्धवट आधार घेतला जातोय. आता 10व्या शेड्यूलमध्ये असं म्हटलेलं आहे की जर का एखाद्या सदस्याने आपणून पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो या 10व्या शेड्यूल खाली. आणि मग 4थ्या पॅरेग्राफमध्ये लिहिलंय की यातनं कोण कोण वाचू शकतं, तर पक्षांनी जर का विलिनीकरण केलं आणि त्याला 2/3 सदस्यांनी जर का संमती दिली तर ते वाचतात. म्हणजे निर्णय जो आहे मर्जरचा तो पक्षांनी घ्यायचा. या 6 लोकांकडे तो मर्जरचा निर्णय नाहीये, हे त्या तिकिटावर निवडून आलेले, तो पक्ष नाहीये, पक्ष वेगळा आहे. त्यामुळे इथे निर्णय जो आहे तो उद्धव ठाकरेंनी घ्यायचा आहे आणि मग जर का 2/3 असतील तर ते वाचतील. तर आता याच्यावर सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत 4 वर्ष हा खटला पडू नये, अजून सुप्रीम कोर्टाने याच्यावर निर्णय दिलेला नाही. मला तर काही वेळा असं वाटतं की इतक्या उदात्त हेतूनी हा अँटी डिफेक्शन लॉ केला होता 85 साली की ही जी संसदीय लोकशाही आहे त्याचा आत्माच मुळी पक्ष पद्धती आहे. तर ती निकोप ठेवायची असेल तर पक्षांतर बंदी कायदा पाहिजे म्हणून हा केला. त्याचं इतकं विकृतीकरण गेल्या काही दिवसांमध्ये केलंय 4 वर्षामध्ये आणि सुप्रीम कोर्ट गप्प बसलंय. तर मला तर काही वेळा असं वाटतं राज्यघटना शिकवणारा म्हणून की या विकृतीकरणाला सगळ्यात जास्त कोणी जबाबदार असेल तर सुप्रीम कोर्टच जबाबदार आहे. बोला. आता उद्या आमच्या आणि बापट साहेबांच्या डोक्यावरती हातोडा पडेल सुमोटो. कारण झालंय काय की एका बाजूने सुप्रीम कोर्ट आणि आमचे कायदा मंत्री बॅडमिंटन खेळतायत आणि मध्ये आमचं शटलकॉक झालंय. संविधानाचं पण शटलकॉक झाले. हा त्याच्याकडे, तो त्याच्याकडे, तो त्याच्याकडे. अरे देशाची बरबारी होते आणि तुम्ही तिकडे मजा मारत बसलात. पण आता विचार सगळ्यांनी केला पाहिजे, केवळ शिवसेनेने नाहीये. हा विषय शिवसेनेचा नाहीये. का शिवसेना पाहिजे, एक तर शिवसेना हवी आहे की नको आहे हा विचार सगळ्यांनी करा. महाराष्ट्राने केला पाहिजे. आज सुद्धा मी जेव्हा जातो म्हणजे अगदी ठीक आहे, मी जिल्हा परिषद निवडणुकीला नाही फिरलो कोणी. याचं कारण मला स्थानिक नेते उभे राहिले पाहिजेत. त्यांच्या जीवावरती तुम्ही शिवसेनेची धुरा ही स्थानिक पातळीवर तरी सोपवणार आहात की नाही? का प्रत्येक वेळेला आपले पंतप्रधान येतात, अगदी दूध संघाच्या निवडणुकीला सुद्धा भाई और बहिनो. मग माझे स्थानिक लोक आहेत कुठे? बरं तुम्ही खासदार आहात, तुम्ही आमदार आहात, अरे करा ना निवडणूक, लढवा. पण ज्या वेळेला आपत्ती आली होती मराठवाड्यावरती या गेल्याच वर्षी, जमीनच्या जमीन वाहून गेली होती, शेतकऱ्याची जमीनच्या जमीन. महापुरामध्ये घरं वाहून गेली, भांडीकुंडी वाहून गेली, वह्या पुस्तकं वाहून गेली. तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी आले नव्हते. मी आणि माझ्या बरोबर हे सगळे अंबादास, चंद्रकांत खैरेसाहेब, कैलास वगैरे त्यावेळेतले सगळे आमदार, खासदार आणि आपले शिवसैनिक त्यांच्या मदतीला धावून गेले होते. मी मुख्यमंत्री होतो ते सांगावं का लागतंय? कारण लोक विसरतात. कोणी न मागता कर्जमुक्ती ती सुद्धा कोणत्याही प्रश्नाशिवाय मी केली होती. 10 रुपयामध्ये शिवभोजन दिलं होतं. आणि करोनामध्ये काय केलं होतं हे तुम्हाला माहिती आहे. आणखीन आमच्या घराण्याचा जो इतिहास आहे तो एक सांगायचा राहिला. कारण प्रबोधनकारांपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे कोणालाच माहिती नाही आहेत. माहिती असतील कसे? कारण जसा करोना आला होता तसं त्यावेळेला प्लेग आला होता. आणि तेव्हा आमचं घराणं हे पनवेलमध्ये राहायचं. आणि प्लेग म्हणजे काय? लागला की गेला. म्हणजे कोणाला गाठ आली का गेलाच. आणि त्याच वेळेला मग ते रँड वगैरे ते सगळं झालं ते पुण्यामध्ये ते तिकडे. पण मृतदेह वाहून न्यायला कोणाची तयारी नव्हती, हिंमत होत नव्हती. तेव्हा प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी हे मृतदेह वाहण्याचं काम केलं आणि त्याच्यात ते घेऊन ते गेले. आहे कोणाचा असा घराण्याचा इतिहास? आमच्या अंगावर येते येता. आणि म्हणून मी आज शेवटी तुम्हाला विचारतोय, मी आजपर्यंत तुम्ही मला जपलत कारण शिवसेना प्रमुखांचा आदेश. जसं शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की जसं तुम्ही मला जपलं, मी तुम्हाला जपलं, तसं उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा, तसं मी आज तुम्हाला सांगतोय. मी कसा आहे तुम्हाला माहिती आहे. माझ्या माणसाने माझ्यावरती बोट दाखवलं तर एक क्षण सुद्धा मी राहणार नाही तिकडे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री पद सोडलं आणि वर्षा सोडून मातोश्रीला गेलो.
त्याच्यामुळे नाटक म्हणून मला कधी जमलेलं नाही आणि करण्याची गरज नाही आहे. मला जर का काही पाहिजे असतं तर आजसुद्धा मी विनासायास विधान परिषदेमध्ये टिकोजीरावासारखं जाऊन बसलो असतो, पण मी नाही गेलो. म्हणून मी आज तुम्हाला सांगतोय, विचार करून उत्तर द्या. 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये. मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे. पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे. बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये. अनेक संकट आली, अनेक वादळं आली, मी पळणारा नाहीये. मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन. पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच हे मी करेन. आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विनंती करतो, राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा.